देश विदेशमध्ये सुरुवातीला बातमी आहे ती अमेरिकेतून 8 महिन्यांत 8 युद्ध थांबवल्याचा दावा करत त्यातलं एक युद्ध थांबलं म्हणून सध्या समाधानात ट्रम्प वावरत असले तरी त्यांच्या नाकाखालीच म्हणजेच त्यांच्या देशातच त्यांचेच नागरिक प्रचंड संतापलेत। अमेरिकन नागरिक शहरातून ट्रम्प यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले। नो किंग नो हेट अशा घोषणा देत सुटले। ट्रम्प यांच्या मेक अमेरिका ग्रेट अगेन या महत्त्वाकांक्षेपायी त्यांनी घेतलेले अनेक निर्णयच या असंतोषाचं कारण ठरले। ट्रम्प यांनी जगात शांतता नांदवल्याचा दावा केलेला असला तरी त्यांची ग्रेट अमेरिका मात्र सध्या प्रचंड शांत झाली आहे। इतकंच नाही तर चक्क युरोपमध्येही त्यांच्या विरोधात आंदोलनं केली जात आहेत। पाहूया ट्रम्प यांच्या विरोधात इतका रोष का निर्माण झालाय ते। मी काही वर्षांपूर्वी संविधानाची शपथ घेतली होती। मी बेघर होतो आणि तेव्हा सैन्यात भरती झालो। मात्र आजही मी ती शपथ गांभीर्यानेच जगतो, कारण आज जे काही मी पाहतो आहे ते अत्यंत निराशाजनक आहे, उद्विग्न आहे। आपल्या सरकारमध्ये सर्व गद्दार भरलेले आहेत। ते इमिग्रेशन आणि कस्टम्स एन्फोर्समेंटच्या नावाखाली रस्त्यावरून फिरतायत, लोकांना छळत आहेत, त्यांची चक्क तस्करी करत आहेत। मी तर काही नाही तर किमान माझा निषेध तरी नक्कीच नोंदवू शकतो। मी कधीच माझ्या आयुष्यात निषेध किंवा आंदोलन वगैरे केलेली नव्हती, मात्र हे नव प्रशासन भीतीदायक आहे। मला आता माझी भूमिका घ्यावीच लागेल। मला इतर कोणती तरी संस्था हवी आहे। मला या हुकुमशहांना थांबवायचं आहे। हे आंदोलक आहेत अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को मधले आणि ते आंदोलन करतायत ते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याच विरोधात। डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून आले। अमेरिकन नागरिकांनी त्यांना निवडून दिलं कारण त्यांनी अमेरिकन नागरिकांना अमेरिकेला पुन्हा ग्रेट बनवू असं आश्वासन दिलं म्हणून। गेल्या 10 महिन्यात त्यांनी त्यासाठी जे निर्णय घेतले त्याच विरोधात आता अमेरिकन नागरिक संतापले। त्यांच्या प्रत्येक निर्णयाचा अमेरिकन नागरिक विरोध करतायत। केवळ एकाच शहरात नाही तर कॅलिफोर्निया, शिकागो, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन DC यासारख्या महत्त्वाच्या शहरांमध्येही अध्यक्ष ट्रम्प विरोधी नारे ऐकू येऊ लागले। काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावरच अशा आंदोलनांचा नारा देण्यात आला आणि एकाच दिवशी अमेरिकेच्या 50 राज्यांमध्ये आंदोलनं करण्यात आली। आताही ट्रम्प हे एखाद्या राजासारखे वागत असून अमेरिकेला कोणताही राजा कधीच मंजूर नसतो अशी घोषणाबाजी करत अमेरिकन नागरिकांनी जोरदार आंदोलनं केली। नो किंग नो हेट, ट्रम्प यांना हाकला, कोंबड्यांच्या कुऱ्हाड्यात शिरलेल्या लांडग्याला बाहेर काढा अशा अनेक घोषणांनी लिहिलेले फलक या शहरांमधून दिसले। दुसरीकडे ट्रम्प यांचा पक्ष रिपब्लिकन मात्र या आंदोलनांना हेट अमेरिका मोर्चे असं नाव देत आंदोलकांवर टीका केली आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये संताप अधिक वाढला। ट्रम्प यांच्या अनेक निर्णयांना या नागरिकांनी विरोध केलाय। ट्रम्प यांनी सत्तेत येताच अवैध स्थलांतरितांविरोधात मोहीम उघडली। स्थलांतरितांना घरात, कंपन्यांमध्ये घुसून पकडण्यात आलं। इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट कडून अनेक स्थलांतरितांना अटक करण्यात आली। या कारवायांमुळे नागरिकांमध्ये संताप वाढलाय। काँग्रेसनं मंजूर केलेला निधीही त्यांनी रोखलाय। सुरुवातीला एलॉन मस्क यांच्या डोज विभागानं मोठी नोकर कपात केली। सध्या अमेरिकेत सरकार शटडाऊन सुरू आहे, त्यामुळे अनेक सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार थकले। ट्रम्प यांनी अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात कर लादले, त्याचा व्यापारावर परिणाम झाला। बेरोजगारी, महागाईत वाढ झाली। अनेक डेमोक्रॅट सत्तेत असलेल्या राज्यांमध्ये नॅशनल गार्ड्स तैनात करण्यात आले। या नॅशनल गार्ड्स विरोधात राज्यांनी आव्हानही दिलंय। मात्र ट्रम्प यांनी संकटात असलेल्या देशाच्या पुनर्निर्माणासाठी ही पावलं गरजेची असल्याचं म्हटलंय। त्यांच्यावरील हुकुमशहा फॅसिस्ट असल्याचे आरोप त्यांनी वेडेपणाचे ठरवले। तर ट्रम्प यांच्या विरोधात अनेक शहरांमध्ये एकाच वेळी आंदोलनं करण्यात आली। रस्ते आणि सबवे लोकांनी गच्च भरले। अनेकांच्या हातात लोकशाही हवी, राजेशाही नाही, संविधानाला पर्याय नाही अशा आशयाचे घोषणा फलक दिसले। दरम्यान ट्रम्प समर्थकांनी आंदोलकांचा संबंध डाव्या विचारसरणीच्या अँटिफा संघटनेशी आहे असा आरोप केला। तर ट्रम्प यांच्या सहकार्यांनी या आंदोलनाला दी हेट अमेरिका रॅली असं म्हणत जोरदार टीका केली आहे। आयोजकांनी मात्र हे आंदोलन शांततेत पार पडल्याचं म्हटलं। त्यांच्या वेबसाईटवर नो किंग्ज आंदोलन अहिंसेच्या मार्गाने करण्यात आल्याचं, तसंच हाच या आंदोलनाचा सिद्धांत असल्याचं नमूद करण्यात आलं। यासह आंदोलकांनी कोणत्याही संभाव्य संघर्षाला टाळण्याचं आवाहनही करण्यात आलं होतं। न्यूयॉर्कमध्ये 5 ठिकाणी झालेल्या आंदोलनात तर सुमारे 1 लाखाहून अधिक नागरिक सहभागी झाले होते अशी माहिती न्यूयॉर्क पोलिसांनीच दिली आहे। दरम्यान ही सर्व आंदोलनं शांततेत पार पडली आणि कुणालाही अटक झालेली नाही। सभागृहाचे रिपब्लिकन अध्यक्ष माईक जॉन्सन यांनी या मोर्चांना हेट अमेरिका असं म्हटलंय। पण मित्रा, तू चुकतोयस। लाखो अमेरिकन नागरिक आज रस्त्यावर उतरलेत। ते अमेरिकेचा द्वेष करतात म्हणून नव्हे, तर आम्ही सारे अमेरिकेवर प्रेम करतो म्हणून इथं जमलो आहोत। आम्ही तर नागरिकांच्या हक्कांसाठी जमलो, आमच्या हक्कांचा, आमच्या जमिनीच्या संरक्षणासाठी जमलो। आम्ही स्थलांतरितांचे वंशज आहोत। माझ्या 2 पिढ्या इथे राहिल्या, वाढल्या आहेत। मला माझी शिकागो कम्युनिटी वाचवायची आहे। आम्ही वेगवेगळ्या समाजांमधून आलेलो आहोत।
मेक्सिकन नागरिक माझे भाऊ बहीण आहेत, शेजारी आहेत, ते इथल्याच समाजाचा घटक आहेत. त्यामुळे जे आता या देशात घाबरून राहत आहेत ना, त्यांच्या हक्कांसाठी आम्ही एकत्र आलो. दरम्यान केवळ अमेरिकेतच नव्हे तर युरोपातही अनेक शहरांमध्ये निदर्शनं करण्यात आली. शनिवारी अमेरिकेत ही आंदोलनं सुरू झाली तेव्हाच युरोपमध्येही निदर्शनं करण्यात आली. जर्मनीची राजधानी बर्लिन, स्पेनची माद्रिद तसंच इटलीच्या रोममध्ये देखील आंदोलकांनी अमेरिकन नागरिकांच्या समर्थनार्थ रॅली काढली. इंग्लंडमधील लंडनमधील अमेरिकन दूतावासाबाहेर शेकडो निदर्शक जमले, तर कॅनडातील टोरंटोमधील अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाबाहेर देखील निदर्शकांनी आंदोलन केलं. मी इथं आले कारण मी स्वातंत्र्याचं प्रतिनिधित्व करते. तुम्ही जर अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहिली तर तुम्हाला दिसेल त्या पुतळ्याच्या पायातल्या शृंखला तुटलेल्या आहेत, कारण तिनं नागरिकांसाठी त्या बेड्या तोडलेल्या आहेत. आम्हा सर्वांचं अमेरिकेत आत्तापर्यंत स्वागत केलं जायचं. स्वातंत्र्य आणि आनंदाच्या शोधापायीच तर अमेरिकेची स्थापना झाली होती. अनेक सेलिब्रिटींनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय. कलाकारांची भूमिकाच आंदोलन करणं, वाढवणं, शिक्षित करणं, सक्षमीकरण करण्याची असते. मला वाटतं की आपण सक्रिय असलं पाहिजे. मग तुम्ही निषेध करत असाल किंवा त्या आंदोलनातून जे काही मांडलं जात असेल ते समजून घेतलं पाहिजे. सध्या उद्देश आणि हेतू काय आहे हे महत्त्वाचं आहे. कुणीही काठावर बसून नुसतं पाहू शकत नाही. मला वाटतं नागरिकांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. मला तर त्याचा अभिमान आहे आणि आपण कलाकारांनी ते केलं पाहिजे. दरम्यान अमेरिकन नॅशनल गार्ड्सना सक्रिय राहण्याचे आदेश देण्यात आले. विशेषतः अनेक राज्यांमधील रिपब्लिकन गव्हर्नर्सनी नॅशनल गार्डच्या युनिट्सना सज्ज राहण्याचे आदेश दिले, तर अनेक डेमोक्रॅटिक समर्थकांनी याचा विरोध केला. दुसरीकडे अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल जनमत विभागल्याचं दिसून आलंय. रॉयटर इप्सॉसच्या अलीकडच्या सर्वेक्षणानुसार राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांच्या कामगिरीला फक्त 40% लोकांनी पाठिंबा दिलाय, तर 58% लोकांनी असहमती दर्शवली आहे. हे सगळं घडत असताना ट्रम्प यांनी त्यांच्यावरील आरोपांचं खंडन केलंय. मात्र शनिवारी देश आंदोलनांनी गजबजून गेलेला असताना, नागरिक त्यांचा राग मांडत असताना ट्रम्प मात्र शांतपणे त्यांच्या फ्लोरिडातील मार-आ-लागो या आलिशान निवासस्थानी सुट्टी व्यतीत करण्यासाठी निघून गेले होते. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.